राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना आता चहापानाचं देखील निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती कळते। करण, तर विरोधक चहापानावर बहिष्कार टाकायचा की जायचे अशा सध्या मनस्थितीमध्ये संभ्रमावस्थेमध्ये यावर महाविकास आघाडीची बैठक देखील आहे। त्यामुळे या कार्यक्रमाच्या चहापानाच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते मंडळी जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याबाबतची कुठलीही स्पष्ट भूमिका आतापर्यंत आलेली नाही, मात्र याबाबतीत बैठक आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच आज सायंकाळी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला एक वेगळं महत्त्व आलंय। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना नेहमीप्रमाणेच प्रोटोकॉल प्रमाणे चहापानाचं आमंत्रण देण्यात आलंय, मात्र विरोधक चहापानाच्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार की जाणार याबाबत मात्र अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। अगदीच कारण, खरं तर आपण पाहतोय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडीची देखील आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती सत्ताधाऱ्यांना घेरायचं या संदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती कळते। तर त्यानंतर पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे आता विरोधक चांगलीच मोठ बांधत असल्याचं देखील पाहायला मिळते सत्ताधाऱ्यांविरोधात, कारण अनेक मुद्दे आहेत। खरं तर आजकाल राजकारणात आपण पाहतोय अनेक शेतकरी मुद्दा असेल, तसेच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, असे विविध मुद्द्यांवरती यावेळेस सत्ताधाऱ्यांवरती आता विरोधक आवाज उठवत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच वर्षा, जसे तू म्हणत आहेस मुद्दे महत्त्वाचे आहेत। मराठा आरक्षण, शेती हे मुद्दे महत्त्वाचे आहेत। त्या व्यतिरिक्त आगामी काळातल्या निवडणुका अत्यंत जवळ आल्या। निवडणुकीच्या तोंडावरती या अधिवेशनाला एक वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आपल्याकडनं काय भूमिका घेतात, विरोधी पक्षाच्या वतीनं त्यांना कशा प्रकारे काय भूमिका विरोधी पक्षाकडून घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज सायंकाळी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का चहापानाच्या कार्यक्रमाला हे पाहणं महत्त्वाचं असणार। अगदीच याबाबतच्या ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेला आहे। चेतन, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा कार्यक्रम आहे। विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलंय, मात्र या कार्यक्रमाला विरोधक उपस्थित राहणार की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता नाही। याबाबत काही माहिती आहे का? निश्चितच ज्या प्रकारचं वातावरण आहे सध्या आणि एकंदरीत काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महायुतीमध्ये आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्या अर्थी यंदाही प्रथेप्रमाणे विरोधक आहेत ते चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता अधिक आहे। या संदर्भातील बैठकही आज दुपारी महाविकास आघाडीने दुपारी 1 वाजता बोलवलेली आहे। त्यामुळे एकूणच चहापानाच्या कारणावर विरोधक बहिष्कार टाकतायत की जात आहेत या संदर्भातील स्पष्टीकरण आहे ते विरोधक देतीलच। मात्र त्यानंतर सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक असेल। सायंकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पत्रकार परिषद घेतील। त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळेच एकूणच उद्यापासून महाविकास आघाडी विरोधात महायुतीचं घमासान आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळू शकतं। अगदीच चेतन, आपण पाहतोय खरं तर दोन्ही आता सत्ताधाऱ्यांकडून देखील बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, तर विरोधकांकडून देखील कुठेतरी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आज जी बैठक होते या बैठकीत नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे? निश्चितच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यामुळे एकूणच अर्थसंकल्पावरतून कुठेतरी महायुती सरकारला कशा प्रकारे घेरता येईल या संदर्भाची रणनीती आहे ती महाविकास आघाडीचे नेते आहेत ते आज आखताना पाहायला मिळतील। या आधीच्या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडलेला होता, त्यातल्या कुठल्या गोष्टींची पूर्तता झालेली नाहीये, त्याला घेऊन आता महाविकास आघाडीचे नेते आहेत ते त्या 5 दिवसांमध्ये महायुतीला घेरताना पाहायला मिळतील। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, ते वित्तमंत्री असल्यामुळे अर्थसंकल्प मांडताना पाहायला मिळतील। मात्र अजित पवारांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे ते महाविकास आघाडीचे नेते आपल्याला करताना पाहायला मिळू शकतात। अगदीच धन्यवाद चेतन, सविस्तर तू दिलेल्या माहितीसाठी। या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुझ्याकडून घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।